100 देईल त्याला 1000 देईल आणि जो 1000 या बाळू धनगराला देईल त्याला लाखाने देण्यासाठी बाळू धनगर या तळावर बसला। म्हणून सती मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर आपल्या संपत्तीतला थोडा का होईना भाग मामाच्या देव कार्यासाठी खर्च करा। अरे जगाचा मालक आदमापूरचा राजा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार। फक्त ही मामाच्या आवडीची भक्ती आहे, ही मामाची सेवा आहे। इथं फक्त आणि फक्त सेवेला किंमत आहे। माझे मामा सांगतात करशीला सेवा तर खाशीला मेवा आणि करशीला चाकरी तर खाशीला नोकरी। या ठिकाणी कुणी म्हणायचं नाही मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, मी अमुक प्रॉपर्टीचा जागीरदार आहे, अजिबात नाही। जागीरदार सुद्धा त्याच पायरीला, श्रीमंत सुद्धा त्याच पायरीला आणि गरीब सुद्धा त्याच पायरीला। ज्या ठिकाणी तुमची चप्पल सोडता तिथं आपला अहंकार सोडायचा आणि मग मामांच्या दरबारामध्ये यायचं। निश्चित तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार। एवढी ताकद माझ्या मामांजवळ आहे। या देवाची भक्ती करण्यासाठी फारसं काही लागत नाही। माझे मामा म्हणतात तुम्ही माझ्या प्रतिमेसमोर, तुम्ही माझ्या फोटो समोर एक साधा घोड्याचा खडा जरी ठेवला आणि मला साधी उदबत्ती जरी ओवाळली नवा ती माझ्या पत्र पोचती आहे। अरे बाळू धनगराला भक्ती करण्यासाठी, बाळू धनगराची भक्ती करण्यासाठी फारसं काही लागत। माझे मामा सांगतात अरे तुमचं भाग्य थोर आहे, दैगावकर खरंच नशीब थोर आहे तुमचं। मामा तुमची भेट गेले या गावाला आले। माझे मामा सांगतात अरे मला ठावं आहे तुमच्या परपंचामध्ये लय अडचण आहे, तुमच्या शेतीवाडीची कामं राहत्याल, एक झालं की एक संकट तुमचा पाठलाग करत या। काही अडचणीमुळे, काही कारणामुळे तुम्हाला माझ्याकडे येणं होत नाही, पण तुम्ही काळजी करू नका सा, बाळू धनगर तुमची भेट घ्यायला तुमच्या गावाला आल्याशिवाय राहणार। माझ्या मामांनी सांगितलं आणि म्हणून सती मामा आज या दहीगाव गावाला आले। मामांचं पाय या गावाला लागले। लागली याचा हुल हो उलटल पाऊल हो, लागली याचा